पुढची साताऱ्यामधली एक ब्रेकिंग बातमी बघूया। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामधल्या आसरे गावामधील सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावरती हल्ला करून त्यांच्यावरती जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या बाबतीमध्ये आज काही वेळापासून शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत शशिकांत शिंदे हे सध्या कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलन करतात। या आंदोलनामुळे कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर साताऱ्यामधली ही दृश्य आपण बघतो आहोत। तर या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी वैभव बोडके आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। वैभव, असं कळतंय की सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावरती हल्ला करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। नेमकं हे प्रकरण काय होतं आणि साधारण तासाभरापासून आंदोलन सुरू आहे? नक्कीच यामिनी, या ठिकाणी कोरेगाव तालुक्यात असलेले हे आसरे गावात सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावर हल्ला करून त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या बाबतीत आज काही वेळापासून शशिकांत शिंदे आणि जे राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्ते आहेत त्यांनी आता पोलीस स्टेशनमध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। सगळ्या कार्यकर्त्यांसोबत स्वतः प्रदेश अध्यक्ष जे आहेत शशिकांत शिंदे हे देखील या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहेत। या ठिकाणी कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये जे पीआय आहेत त्यांच्या देखील चर्चा करण्यात आली की तुम्ही शहानिशा करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते माघारी घेण्यात यावे, अशी देखील मागणी यावेळी शशिकांत शिंदे यांनी केली आहे। दरवेळी निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांवर वारंवार अशा वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला जातो, असा आरोप देखील शशिकांत शिंदे यांनी यावेळी केला आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी देखील आता पाहायला मिळते की दरवेळी कार्यकर्त्यांमध्ये ज्यावेळी निवडणुकाची पार्श्वभूमी येते, निवडणुका लागतात किंवा कोणताही एखादा ग्रामपंचायतीची जरी निवडणूक असेल तरी त्यावेळी कार्यकर्त्यांवर असे दबाव देऊन प्रचार करू नये यासाठीचा एक दबाव तंत्राचा वापर करून या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात। यामिनी, त्यामुळं या आंदोलनामुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात आता तणावाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। हो, अनेकांचं असं म्हणणं आहे की खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला जातोय। नेमकी काय भूमिका मांडणार आहेत पोलीस हे देखील स्पष्ट होईल सध्या। धन्यवाद वैभव माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।